2016 या वर्षात अनेक नामवंत मराठी कलाकारांनी स्मॉल स्क्रीनकडे आपली वाटचाल सुरू केल्याचं पाहायला मिळालं, ज्यामुळे त्यांच्या फॅन्ससाठी हा सुखद अनुभव होता। जाणून घेऊयात असे कोणकोणते कलाकार आहेत ज्यांनी विविध रियालिटी शोज आणि कार्यक्रमांमध्ये आपला प्रेझेन्स दाखवला। मराठी एंटरटेनमेंट विश्वातली ग्लॅम डॉल अमृता खानविलकर यावर्षी चर्चेत राहिली तिच्या 2 कार्यक्रमांसाठी। पहिला म्हणजे कलर्स वाहिनीवरील 24 सीझन 2 आणि याच चॅनलवरील कॉमेडी नाईट्स बचाव ताजामुळे। एका मालिकेत तिला अतिशय धीरगंभीर भूमिका साकारायची होती, तर दुसऱ्या शो मध्ये कॉमेडियन म्हणून वावरायचं होतं। या दोन्ही अगदी टोकाच्या भूमिका असल्यानं तिच्यासाठी हे चॅलेंजिंग होतं। हँडसम हंक रितेश देशमुखनं सुद्धा मराठी ऑडियन्सनं खुश केलं, ते विकता का उत्तर या गेम शो मध्ये अँकर बनून। स्टार प्रवाह वाहिनीवरील या शोने प्रेक्षकांची पसंती तर मिळवलीच, शिवाय प्रत्येक स्पर्धकाला कोणते ना कोणते गिफ्ट्स वेळप्रसंगी आर्थिक मदत करून प्रेक्षकांची मनं जिंकली। तर कलर्स मराठी वाहिनीवरील कॉमेडीची बुलेट ट्रेन या शो मध्ये अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि निर्माता दिग्दर्शक तसंच ज्येष्ठ अभिनेते महेश कोठारे यांचा जज म्हणून एकंदरीतच वावधी अनोखा ठरला। चॉकलेट बॉय स्वप्नील जोशीने जवळपास 3 वर्षांनंतर मराठी टेलिव्हिजन विश्वात कमबॅक केलं, ते म्हणजे कोण होईल मराठी करोडपती सीझन 3 मध्ये होस्ट बनून। या शो मुळे स्वप्नील जोशीचा खेळकर आणि रंजक अंदाज प्रत्येकालाच खिळून ठेवेल असाच राहिला। त्याशिवाय हँडसम हंक आदिनाथ कोठारे यांनी झी मराठी वाहिनीवर 100 डेज मालिकेतून टेलिव्हिजन डेब्यू करून स्वतःमधील एक परिपक्व अभिनेत्याची झलक दाखवून दिली आहे। तसंच गोट या मालिकेतील अभिनेत्री नीलकांती पाटेकरांची करारी भूमिका आणि बऱ्याच वर्षांनी स्मॉल स्क्रीनवरील त्यांचा कमबॅक महत्त्वपूर्ण म्हणता येईल। 2016 मधील यापैकी कोणत्या कलाकारांचा टेलिव्हिजन डेब्यू किंवा अभिनय आपल्याला अधिक भावला? आपले व्ह्यूज या व्हिडिओच्या खाली असलेल्या कॉमेंट सेक्शन मध्ये पोस्ट करा। तसंच हा व्हिडिओ लाईक करून शेअर करायला विसरू नका। हाय, मी सोनाली कुलकर्णी। सबस्क्राइब टू राजश्री मराठी।